एव्हरीवन, बोर्डाच्या एक्झामला तर 10 दिवस राहिलेले आहेत. 10 मिनिटाच्या या सिरीजमध्ये आज आपण अल्जेब्रा 1 मध्ये चॅप्टर बघणार आहोत स्टॅटिस्टिक्स. तर स्टॅटिस्टिक्स मध्ये आपल्याला माहिती आहे की खूप सिंपल चॅप्टर आहेत, पण खूप सारे फॉर्म्युलेज आहेत. पण हे फॉर्म्युलेज कसे टू द पॉइंट लक्षात ठेवायचे हे आपण या 10 मिनिटाच्या सिरीजमध्ये आज बघणार आहोत. या सिरीजचा एकच उद्देश आहे की तुम्हाला अल्जेब्रामध्ये 40 आउट ऑफ 40 मार्क्स मिळवण्यासाठी हेल्प करणं. तर विदाउट वेस्टिंग अ टाइम, लेट स्टार्ट विथ अ सेंट्रल टेंडन्सी. आता या चॅप्टरमध्ये ऍक्च्युअली काय करायचंय, तुम्हाला 6 पॉइंट्स आहेत ज्याच्यावरती तुम्हाला काम करायचं आहे. तर सेंट्रल टेंडन्सी शोधण्याच्या 3 मेथड्स आहेत. एक आहे मीन, दुसरा आहे मेडियन आणि तिसरा आहे मोड. याच्यातले मीनच्या 3 मेथड्स आहेत: डायरेक्ट मेथड, अज्युम मीन मेथड आणि स्टेप डेव्हिएशन मेथड. मेडियन आणि मोडसाठी फक्त सिंगल फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता हे सगळं डेटा रिप्रेझेंटेशन असल्यामुळे सगळीकडे टेबल्स येणार आहेत. हे टेबल्स पण कसे बनवायचे हे पण आपण क्विकली बघूया. तसंच याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण 3 प्रकारे करतो. एक आहे हिस्टोग्राम, दुसरा आहे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आणि तिसरा आहे पाय डायग्राम. तर आपण सुरुवात करूयात मीन पासून. तर जसं सांगितलं की मीन शोधण्याच्या 3 मेथड्स आहेत. त्यातली पहिली मेथड आहे डायरेक्ट मेथड. आता हा जो मीन आहे तो एक्स बारने दाखवला जातो. डायरेक्ट मेथड साठीचा फॉर्म्युला आहे सिग्मा एफ आय एक्स आय डिवायडेड बाय सिग्मा एफ आय. आता एफ आय आणि एक्स आय म्हणजे काय, जे एक्झाम्पल दिलेले असतात एक्झाम मध्ये, याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा चार्ट दिसतो. यामध्ये तुम्हाला फक्त क्लास आणि फ्रिक्वेन्सी दिलेली असते. ओके, क्लास आणि फ्रिक्वेन्सी दिलेली असते. अशा प्रकारचा काहीतरी डेटा असेल. हा क्लास आहे तो तुम्ही पहिल्या कॉलम मध्ये लिहाल. त्यानंतर तुम्हाला क्लास मार्क म्हणजे एक्स आय फाइंड करायचे. आता एक्स आय क्लास मार्क कसं फाइंड करायचं, जो काही क्लास असेल, जर समजा क्लास असा असेल 100 ते 200, बरोबर, तर याचा एक्स आय कसा काढायचा, तर अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवायडेड बाय 2 म्हणजेच 150 इथं काय येईल, तुमचा क्लास मार्क येईल. असं प्रत्येक क्लाससाठी तुम्हाला क्लास मार्क शोधायचं. त्यानंतर एक्झाम मध्ये जी फ्रिक्वेन्सी दिलेली आहे ती फ्रिक्वेन्सी या थर्ड कॉलम मध्ये लिहायची आहे आणि फोर्थ कॉलम मध्ये काय करायचंय, या 2 कॉलमचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे म्हणजेच एक्स आय एफ आय. त्यानंतर हे जे शेवटचे 2 कॉलम आहेत यांची समेशन टोटल, याच्यामध्ये जेवढ्या व्हॅल्यूज येतील या सगळ्याची ऍडिशन करायची. ती ऍडिशन येईल तुमची सिग्मा एफ आय. आणि या कॉलमची लास्टचा जो कॉलम आहे एक्स आय एफ आय, याची ऍडिशन येईल सिग्मा एफ आय एक्स आय. बरोबर. आता फॉर्म्युला बघा, या 2च व्हॅल्यूज आपल्याला पाहिजे. या 2 व्हॅल्यूज इथे फॉर्म्युलामध्ये पुट करा आणि तुम्हाला फायनल आन्सर मिळेल एक्स बार म्हणजेच मीन. ही झाली तुमची डायरेक्ट मेथड. ऑलराईट. त्यानंतर दुसरी मेथड आहे अज्युम मीन मेथड. आता याच्यामध्ये एक्स बार जो आहे त्याचा फॉर्म्युला आहे ए प्लस डी बार. घाबरून जाऊ नका, आपण बघूयात याचं मिनिंग काय आहे. हा डी बार म्हणजे काय आहे, सिग्मा एफ आय डी आय डिव्हायडेड बाय सिग्मा एफ आय. आता एफ आय काय आहे तुम्हाला तर माहितीये की फ्रिक्वेन्सीची ऍडिशन आहे. मग हा डी आय काय आहे, डी आय म्हणजे काय आहे, डेव्हिएशन. तर ज्यावेळी तुम्ही चार्ट बनवता, अगेन एक्झाम्पल तुम्हाला असंच असणार आहे. क्लास दिलेला असेल, फ्रिक्वेन्सी दिलेली असेल. पहिल्यांदा क्लास लिहा, क्लासवरून क्लास मार्क शोधा एक्स आय, जे आपण पहिल्या मेथड मध्ये सुद्धा केलं. आता इथं काय करायचंय, एक्स आयच्या सोबत डेव्हिएशन फाइंड करायचंय. डेव्हिएशनचा फॉर्म्युला आहे एक्स आय मायनस ए. एक्स आय मायनस ए. आता इथं ए काय आहे, अज्युम्ड मीन आहे. आता इथं जो तुम्ही क्लास मार्क शोधता याच्यातला एक मीन असा घ्यायचा आहे की जो तुम्ही अज्युम करता. ठीक आहे. आणि प्रत्येक एक्स आय मधून ती व्हॅल्यू मायनस केल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू मिळते डी आय. ऑलराईट. हा अज्युम आपण काहीतरी करतो, त्यामुळे त्याला आपण अज्युम मीन मेथड म्हणतो. त्यानंतर एफ आय ऍज इट इज जो क्वेश्चन मध्ये दिलेला आहे आणि लास्टला तुम्हाला करायचं आहे एफ आय आणि डी आय ची मल्टिप्लिकेशन. त्यानंतर काय करायचंय, एफ आयचं समेशन करायचंय, या लास्टच्या कॉलमची सुद्धा समेशन करायची आहे आणि त्या व्हॅल्यूज इथे पुट केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा व्हॅल्यू मिळेल डी बारची. आणि हे डी बार कशामध्ये ऍड करायचंय तुम्हाला, अज्युम मीन मध्ये. अज्युम मीन मध्ये हे कशासाठी आपण करतो, जेव्हा तुमचे कॅल्क्युलेशन्स मोठे होत जातात, हे सेम एकच नंबर तुम्ही प्रत्येक याच्यातून मायनस करता, हा जो अज्युम मीन आहे, आणि तो आता परत ऍड केला पाहिजे. म्हणून फायनल स्टेपला आपण काय करतो, एक्स बार साठी ए प्लस डी बार. ही झाली तुमची अज्युम मीन मेथड. ओके. त्यानंतर लास्टची मेथड आहे स्टेप डेव्हिएशन मेथड. आता याच्यामध्ये काय आहे की मगाशी आपण पाहिलं की एक्स बार म्हणजे काय होतं, ए प्लस डी बार होतं. इथे काय आहे, एक्स बार म्हणजे ए प्लस जी इंटू यू बार. ऑलराईट. जी म्हणजे काय आहे, जीसीडी आहे. आता इथे बघा, परत एक्झाम मध्ये असंच एक्झाम्पल असणार आहे. क्लास दिलेली असेल, फ्रिक्वेन्सी दिलेली असेल, तर पहिल्या कॉलम मध्ये क्लास लिहिता येईल. दुसरा कॉलम तुमचा क्लास मार्कचा आहे, ज्याच्यामध्ये एक्स आय तुम्हाला माहितीये कसं काढायचंय, डेव्हिएशन कसं काढायचंय माहितीये, एक्स आय मायनस ए. आता इथे फक्त काय करायचंय, आपल्याला डी आयच्या व्हॅल्यूला जी न सगळीकडे डिवाइड करायचं आहे. जी काय आहे तुमचा जीसीडी आहे. करेक्ट. आता तुम्ही फॉर्म्युलामध्ये पण सुद्धा बघू शकता, मगाशी काय केलं आपण, सगळीकडून काय वजा केलं होतं, ए वजा केला होता. लास्टच्या फॉर्म्युलामध्ये ए ऍड केला. आता इथं पण जी ने डिवाइड करतो, शेवटच्या फॉर्म्युला पण जी ने मल्टिप्लाय करतो. तर अशा प्रकारे तुम्ही यूआय काढायचं आहे.
त्यानंतर फ्रिक्वेन्सी तर आहेच तुमच्याकडे, मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, UI आणि FI. करेक्ट. मग FI ची ऍडिशन, FI ची ऍडिशन फॉर्म्युलामध्ये पुट करा, U बार मिळेल आणि लास्टला X बार कसं काढायचं आहे, A प्लस G इंटू U बार. या 3 मेथड, ही झाली स्टेप डेव्हिएशन मेथड. या अशा 3 मेथड्स आहेत मीन शोधण्यासाठी, डायरेक्ट मेथड, अज्युम मीन मेथड आणि स्टेप डेव्हिएशन मेथड. डायरेक्ट मेथड मध्ये आपण सगळे कॅल्क्युलेशन्स ऍज इट इज करतो. अज्युम मीन मेथड मध्ये कॅल्क्युलेशन्स इझी होण्यासाठी आपण क्लास मार्क मधून अज्युम मीन मायनस करतो आणि स्टेप डेव्हिएशन मध्ये आपण डेव्हिएशन करतो म्हणजे GCD नी डिव्हाइड करतो. हा असा फरक आहे. तर याच्यामध्ये आहे FI डायरेक्ट मेथड मध्ये, अज्युम मीन मध्ये आहे FI आणि थर्ड मध्ये आहे FI ठीक आहे. आता DI म्हणजे काय लक्षात ठेवा, DI म्हणजे काय आहे, XI मायनस A आणि इथं U बार म्हणजे काय आहे, A प्लस G नी आपण इथे काय करतोय, डिव्हाइड करतोय. बस इतकाच फरक आहे. ही झाली मीन शोधण्याची मेथड. त्यानंतर मेडियन. मेडियन म्हणजे काय आहे की बेसिकली दिलेला जो डेटा असतो त्याची ही मिडल व्हॅल्यू असते, याची ही मिडल व्हॅल्यू असते. याचा एकच फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, L प्लस N/2 मायनस CF म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय F इंटू H. आता बघा मी हे तुम्हाला एका चार्ट मध्ये समजून सांगते. हा तुमचा क्लास असतो, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही हा जर क्लास कंटिन्युअस नसेल तर इथं कंटिन्युअस करून घ्या, करेक्ट. त्यानंतर इथं तुमची फ्रिक्वेन्सी येईल. ओके. आता इथे तुम्हाला काय करायचंय, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड करायचे. लेस दॅनच्या मेथडनी करा किंवा मोर दॅनच्या मेथडनी करा. ऑलराईट. मग हा L काय आहे तुमचा, L म्हणजे लोअर क्लास लिमिट आहे. जर समजा मेडियन एक मधला क्लास तुम्ही कुठला तरी एक अज्युम करता, ओके. त्यानंतर जर समजा ही 100 to 200 असेल तर याच्यात हे 100 काय झालं, त्याचं लोअर क्लास लिमिट झालं. 100 काय झालं, लोअर क्लास लिमिट झालं. त्यानंतर जे फ्रिक्वेन्सीचा चार्ट येतो याची सगळ्याची ऍडिशन केल्यानंतर ते काय येतं, तुमचा N येतो, सम ऑफ दी फ्रिक्वेन्सी म्हणजे समेशन ऑफ FI. त्यानंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर मेडियन क्लास जो काही असेल तुमचा या चार्ट मध्ये, जिथे मेडियन क्लास जो काही असेल त्याच्या आधीच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असणार आहे तुमची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. F म्हणजे काय आहे, मेडियन क्लासची फ्रिक्वेन्सी आहे आणि H म्हणजे क्लासची विड्थ आहे. तर याच्यामध्ये दोन प्रकारचे क्लास तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. एक आहे मेडियन क्लास आणि दुसरा आहे क्लास प्रेसिडिंग टू मेडियन क्लास. म्हणजे या डेटामध्ये तुमचे क्लास असेल 1 2 3 4 5. तर समजा 3 नंबरचा क्लास हा जर मेडियन क्लास असेल, करेक्ट, तर 2 नंबरचा क्लास काय झाला, प्रेसिडिंग क्लास झाला. तर मग F म्हणजे काय घ्यायचंय, या मेडियन क्लासची फ्रिक्वेन्सी घ्यायची आणि CF म्हणजे काय घ्यायचंय, 2 नंबरच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घ्यायची. ऑलराईट. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा मेडियन शोधायचा आहे. त्यानंतर मोड म्हणजे काय, जर दिलेला जो डेटा सेट आहे याच्यामध्ये मॅक्सिमम रिपीट झालेला जो नंबर आहे तो म्हणजे मोड असतो. याच्यामध्ये लक्षात ठेवा की क्लास हा नेहमी कंटिन्युअस असावा लागतो. क्लास हा नेहमी कंटिन्युअस असावा लागतो. याचा फॉर्म्युला काय आहे, L प्लस F1 मायनस F0 डिवायडेड बाय 2 टाइम्स F1 मायनस F0 मायनस F2. कन्फ्युजन करू नका. अगेन 3 क्लास इथे लागतात. एक असतो मॉडेल क्लास, ठीक आहे. हा जो मॉडेल क्लास असतो या मॉडेल क्लासला आपण F1 म्हणतो. मग मॉडेल क्लासच्या जो आधी असतो, प्रिसिडिंग असतो, त्याला F0 म्हणतो आणि मॉडेल क्लास नंतर जो येतो त्याला आपण F2 म्हणतो. या 3 फ्रिक्वेन्सी लक्षात ठेवा, F0, F1 आणि F2. F1 म्हणजे काय, मॉडेल क्लास आहे, F0 म्हणजे त्याच्या आधीच्या क्लासची फ्रिक्वेन्सी आहे आणि F2 म्हणजे त्याच्या नंतरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी आहे. हे तर झालं. L म्हणजे काय आहे, जो मॉडेल क्लास आहे त्याचं लोअर लिमिट आहे आणि H म्हणजे काय आहे, विड्थ आहे. तर अशा पद्धतीनं मीन, मोड आणि मेडियन शोधण्याच्या हे सर्व फॉर्म्युले तुम्ही टू द पॉइंट लक्षात ठेवू शकता.